नागपूर येथून परमात्मा एक सेवक मंडळाच्या मार्गदर्शकाची उचलबांगडी करण्यात आली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार तसेच डॉक्टर बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार लाभलेल्या या परमपूज्य परमात्मा एक सेवा मंडळ नागपूर यांचा मानवधर्म आश्रम मौदा तालुक्यातील पावनदौंडा या ठिकाणी असून वर्धमान नगर नागपूर या ठिकाणी मानव मंदिरात कार्यालय आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे सेवकांना मार्गदर्शनपर असे 11 गट नागपूरमधील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। यापैकी अयोध्या नगर नागपूर येथील गट क्रमांक 10 मध्ये फेब्रुवारी 2024 रोजी अस्थायी मार्गदर्शक म्हणून विनायक रामचंद्र रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती। नियुक्ती झाल्यापासूनच मानवधर्म शिकवणीचे उल्लंघन, दीनदुबळ्या सेवकांना प्रलोभन दाखवून त्यांची दिशाभूल करून यातना देत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यांना तक्रार निवारण सभेमध्ये बोलवले असता त्यांनी गोंधळ घालून सभा भंग केली आणि प्रसार माध्यमांतून खोटी बातमी पसरवून मंडळाच्या आस्थेस ठेच पोहोचवली। त्यामुळे त्यांचे मार्गदर्शक पद रद्द करण्यात आले आहे। तेव्हा सेवक बांधवांनी खोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून बाबांच्या ध्येय धोरणेनुसार आपले कार्य करावे असे आवाहन मंडळाचे सचिव सूरजलाल अंबुले यांनी मानव मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। मी सूरजलाल प्रेमलाल अंबुले, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव या नात्यानं सध्या कार्यरत आहे। त्या ठिकाणी श्री विनायकरावजी रोकडे यांच्या विरोधामध्ये गट नंबर 10 तील सेवकांना मार्गदर्शन करावं, मानव धर्माच्या शिकवणीप्रमाणे बाबांच्या ध्येय धोरणाप्रमाणे मार्गदर्शन करावं याकरिता त्यांची नियुक्ती 2022 ला अस्थायी स्वरूपामध्ये करण्यात आलेली होती। परंतु त्या गटातील काही सेवकांच्या यांच्या समाधानकारक नसल्यामुळे किंवा त्यांच्या व्यवहारात चुकीचे असल्यामुळे त्यांच्या गटातील काही लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये मंडळाला तक्रारी दिल्या होत्या। 2023 एप्रिल पासून तर नोव्हेंबर 2024 पर्यंत अशा अनेक तक्रारी आमच्या मंडळाला त्यांनी सादर केल्या। त्या तक्रारीचं निवारण करण्याकरता मंडळाने रीतसर सर्व डायरेक्टर लोकांना आणि जे तक्रार करते होते आणि जे विनायकरावजी रोकडे होते त्यांना रीतसर मंडळाने पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने दिनांक 22 जानेवारी 2025 ला मंडळाच्या कार्यालयात सभास्थळी त्यांना तक्रार निवारणाकरता बोलवण्यात आले होते। त्या अनुषंगाने तक्रार निवारण सभा ही 12:30 वाजता सुरू झाली आणि साधक बाधक चर्चा सुरू होत्या। आपापले म्हणणं सांगा असं विचारणा करण्यात आली। तेवढ्यामध्ये विनायकराव रोकडेजी यांनी चर्चा केल्यात, बाकीच्यांनी लोकांनी चर्चा केलं, परंतु काही लोकांनी त्यांच्याकडनं त्यांनी बाया मंडळींना सोबत आणले होते, ते जबरदस्तीने या सभेमध्ये आले आणि त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। या सभेमध्ये त्यांनी तुम्हाला काय निर्णय करायचा आहे तुम्ही करा आणि आम्ही पोलीस स्टेशनला जातो, रिपोर्ट करतो असे म्हणून त्या सर्व बाया मंडळींना नेऊन त्या ठिकाणी गेटच्या बाहेर झाले आणि तिथं पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार देतो म्हणून असं या ठिकाणाहून निघाले। आणि त्याच्यानंतर त्यांनी एक क्लिप तयार केली की आम्हाला बाया मंडळींना धक्के मारलं, गेटच्या बाहेर काढलं, अशा प्रकारचे खोटा आरोप त्या ठिकाणी केलं आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली। अशा प्रकारे ही क्लिप तयार करून जिकडे तिकडे पसरवण्यात आली। ही मंडळाची बदनामी होत आहे या दृष्टिकोनातून, कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही संचालक किंवा कुठलाही मॅनेजर आणि कोणीही त्यांना अशा प्रकारचा गैरवर्तणूक केलं नाही आणि कोणी हात धरून त्यांना काढलं नाही, परंतु त्यांनी ही क्लिप चुकीच्या पद्धतीने बनवली आणि बाहेर काढलं। ही सर्वस्वी खोटी आहे। याकरिता सर्व सेवक बांधवांनी अशा खोट्या तक्रारीकडे लक्ष देऊ नये आणि बाबाच्या ध्येय धोरणानुसार परमेश्वरी कार्य करावे अशी मंडळातर्फे आपल्याला आव्हान आहे। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।